बर्डी पुलावर सोमवारी सकाळी एक भीषण अपघात झाला। या अपघातात एक कार, एक ट्रेलर आणि महिंद्रा 207 या 3 वाहनांची जोरदार टक्कर झाली। अपघात इतका भीषण होता की 2 व्यक्ती थेट पुलावरून खाली कोसळले। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार टक्कर प्रचंड वेगात झाली आणि त्या क्षणी पुलावर एकच गोंधळ उडाला। अपघाताची माहिती मिळताच पोलीस व रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले। जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। सर मैं बुट्टीबोरी से जा रहा था छिंदवाड़ा। अपने साइड से मैं चल रहा था और मेरे आगे एक गाड़ी चल रही थी और इसके साइड में भी एक गाड़ी चल रही थी और इसके पीछे ये उसके पीछे था और दोनों गाड़ी क्रॉस में था और ये ओवरटेक बीच से मारा और सीधा मेरे गाड़ी पे आके भिड़ गया और मेरे गाड़ी पे भिड़ा तो फिर घूम के वापसी जो ओवरटेक करा था ना उस गाड़ी पे जाके वापसी भिड़ गया। मैं बुट्टीबोरी से छिंदवाड़ा जा रहा था वापसी। 2 जन जो ने ठोका वो अस्पताल पे है और तुम्हारे साथ जो लोग था उसका नहीं ठीक है, थोड़ी हल्की फुल्की चोट लगी है। अक्षय धुर्वे। पूरा नाम अक्षय धुर्वे। या अपघातामुळे बर्डी पुलावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती आणि मोठी वाहतूक कोंडीत नागरिक अडकले होते। पोलिसांनी वाहतूक नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते। प्राथमिक तपासात ब्रेक फेल होणे किंवा वाहनाचा अतिवेग हे कारण असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरू केली आहे। पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांनी बर्डी पुलावर सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची मागणी केली आहे। एक प्रत्यक्षदर्शी म्हणाले, आवाज एवढा जोरात झाला की सगळीकडे एकदम गर्दी झाली। 2 माणसं पुलावरून खाली पडली हे पाहून अंगावर काटा आला। जय हिंद। मी पोलीस निरीक्षक अजय मानकर, पोस्ट बजाजनगर। आज सकाळी 5:45 वाजताच्या सुमारास आमच्या पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की लोकमत स्क्वेअर समोरील फ्लायओव्हरवर एक अपघात झालेला आहे, ज्यामध्ये 3 वाहनांचं नुकसान झालेलं आहे, काही जखमी आहे। अशा माहितीवरून आमचा स्टाफ तिथे पोहोचल्यावर तिथे ज्या अपघातग्रस्त जे वाहन होते त्यांना साईडला करून आणि तिथून हलवून तिथले जखमी जे आहेत त्यांना सुद्धा आपण हॉस्पिटलाइज केलं आणि त्यांचा उपचार आयुष्यमान हॉस्पिटल येथे सुरू आहे। तर सदर अपघातामध्ये एक पिंटू दाडे म्हणून फिर्यादी आहे, त्यांनी तक्रार दिली की त्यांचं जे वाहन आहे झेस्ट वाहन MH40 BG 4931 या वाहनाने ते 0 माईल कडून रहाटे कॉलनी चौकाकडे येत होते। त्या दरम्यान एक काळ्या रंगाची वोल्क्सवॅगन जिचा क्रमांक होता MH46 AL 6447 ही भरधाव वेगाने मागून आली आणि त्यांच्या गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि ओव्हरटेक केलं त्या गाडीने। तर त्याच दरम्यान समोरून एक पिकअप वाहन येत होतं जे आपल्या साईडने चालत होतं, जे वाहन रहाटे कॉलनीतून इकडे 0 माईल कडे जात होतं। तर त्या वाहनाला समोरासमोर धडक दिली आणि ती धडक एवढी जोरदार होती की त्यामध्ये व्होल्क्सवॅगन व्हेकल हे युटर्न घेऊन असं फिरलं। त्यामुळे यांची जी झेस्ट होती ही झेस्ट आणि ती व्होल्क्सवॅगन ही अशी युटर्न होऊन त्यांच्या गाडीला धडकली। त्यामध्ये यांच्या गाडीचं नुकसान झालं। यांच्या गाडीत यांना स्वतःला सुद्धा फिर्यादीला दुखापत झाली। तसंच व्होल्क्सवॅगन मधील जे चालक होते आणि त्यांच्या बाजूला बसलेले इसम होते त्यांना सुद्धा यामध्ये दुखापत झालेली आहे आणि जे आपले फिर्यादी आहे दाडे यांच्या तक्रारीवरून पोस्ट बजाजनगर येथे अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलेला है। टोटल फिर्यादी को पकड़ 3 लोग ही घायल है। गंभीर मेडिकल रिपोर्ट आने के बाद पता चलेगा, लेकिन अभी उनकी तबीयत ठीक है, स्थिर है।